मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है। गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है। गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है। श्री बाकी बिहारी नंदलाल मेरो है, बिहारी नंदलाल मेरो है। गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है। गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है। श्री राधा रमण नंदलाल मेरो है, श्री राधा रमण नंदलाल मेरो है, श्री राधा रमण नंदलाल मेरो है, श्री राधा रमण नंदलाल मेरो है। गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है। गोपाल कृष्ण भगवान की जय, वृंदावन बिहारी लाल की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय, श्री सुखदेव जी महाराज की जय। बोलो जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। अनंत करुणानिधान अकारण करुणा होणारे भक्तवंशा कल्पतरू भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची ही कथा आपण पाहत आहोत। षष्ठम स्कंदाची 6व्या स्कंदाची कथा पाहत असताना वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून आपला हा कथा प्रवास चालू आहे। आतापर्यंत आपण भाग पाहिला वृत्रासुर नावाचा दैत्य आहे, इंद्राच्या माध्यमातून वृत्रासुराची हत्या झालेली आहे, अंत झालेला आहे आणि वृत्रासुराकडून घडलेली जी काही सात्विक कृती आहे त्या सात्विक कृतीबद्दल सर्व देवता हे आश्चर्यचकित आहेत की वृत्रासुर हा दैत्य असताना त्याच्याकडून भगवंताला नमस्कार करणं आणि भगवान परमात्म्याची स्तुती करणं या गोष्टीच्या वृत्रासुराकडून घडलेल्या आहेत। या कशामुळं त्याचा पूर्व वृत्तांत त्याचा पूर्वजन्म या ठिकाणी प्रस्तुत करतायत। सतयुगामध्ये कृतयुगामध्ये शूरसेन नावाचा देश आहे आणि या शूरसेन नावाच्या देशामध्ये चित्रकेतू नावाचा त्या ठिकाणी राजा हा राज्य करत आहे। हा चित्रकेतू पुढे वृत्रासुर म्हणलेला आहे। हा चित्रकेतू नावाचा राजा अत्यंत धर्मसंपन्न धर्मशील संपन्न प्रजादक्ष अशा प्रकारचा राजा आहे। त्याच्या राज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी नाही। तो निसर्ग वेळच्या वेळेला सर्व वस्तू या प्रजेला प्रदान करत आहे। निसर्गाची पूर्णतः साथ या राजाला आहे आणि यथा राजा तथा प्रजा या न्यायाने राज्यातील प्रजा सुद्धा धर्मनिष्ठ संपन्न यज्ञ यागादी कर्मामध्ये सगळ्यांची प्रवृत्ती आहे। अशा प्रकारचं हे याचं राज्य चालू आहे। या राजाला 1 करोड राण्या होत्या। मला किती? 1 करोड राण्या या चित्रकेतू नावाच्या राजाला आहेत। मात्र दुर्भाग्य असं आहे पुत्रहीनस्य राज्यम सर्व दुःखाय करते संपूर्ण राज्य हे तृणासमार एक दुःखरूप अशा प्रकारचं या राजाला प्रचितीला येत आहे। जीवनामध्ये चिंता आहे, दुःख आहे, बाकी सगळं भय मारा। हा राजा जर बाहेर भटकंती करण्याकरता राज्यामध्ये कोणाला भेटण्याकरता जर निघाला तर रेशमाच्या वस्त्राच्या पायघड्या शिपाई जे सेवक आहेत हे या रेशमाच्या वस्त्राच्या पायघड्या करत आहेत।
फुलांच्या अंथरुण ते चष्म्यावर पडतायत. भरपूर अशा प्रकारचं राज ऐश्वर आहे. परंतु एवढा ऐश्वर असताना सुद्धा जीवनामध्ये एक दुःख आहे. ते दुःख म्हणजे संततीहीनतेचं दुःख आहे. राजा वारंवार विचार करत आहे, मला जर पुत्र संतती नाही झाली तर माझे जे पितर आहेत ते पितर सुद्धा दुःखी होतील. का? कारण जर पुत्र संतती विनाच माझा देह जर पडला तर त्या पितरांना पिंडदान कोण करेल या चिंतेने पितर सुद्धा दुःखी आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ऋषी येतात त्याला भेटण्याकरता. एकदा अंगिरा नावाचे ऋषी या राजाला भेटण्याकरता आलेले आहेत. अंगिरा ऋषींना पाहिलं त्याने यथायोग्य अशा प्रकारचं स्वागत केलेलं आहे. संत साधू महात्मा घरी आल्याच्या नंतर घाली संतासी आसने, घाली संतासी आसने, तुझा करी काया वाचा मने, तुझा करी काया वाचा मने, तुझा करी काया वाचा मने, तुझा करी काया वाचा मने. एका जनार्दनी जाने, एका जनार्दनी जाने, एका जनार्दनी जाने, एका जनार्दनी जाने. इच्छिरे ते पुरवी, झाली संतासी असणे, तुझ्या तरी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पूर्वी सांडी मांडी करते टाकी. वर्णन करता समजणार. संत साधू महात्मे जर घरी आले तर घाली सांगतात त्यांना बसण्याकरता आसन द्यावं आणि साधू आल्याच्या नंतर त्यांना योग्य अशा प्रकारचा प्रश्न विचारावा. उसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज मज काय लाज राखील. साधू महात्मा घरी आल्याच्या नंतर भगवंत माझ्यावर कसा कृपा करेल हे विचारलं पाहिजे. माझा उद्धार कसा होईल, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. साधूला संतांना उद्धाराच्या विषयी प्रश्न केला पाहिजे, भगवत नामाच्या विषयी प्रश्न केला पाहिजे, परमार्थाविषयी प्रश्न केला पाहिजे. आपण तर संसारातल्याच अडचणी, साधूकडे गेलो तरी संसारातल्याच अडचणी आणि व्यवहारातला कोणी एखादा व्यक्ती भेटला तर त्याच्या समोरही संसारातल्याच अडचणी मांडत असतो. जगद्गुरु तुकाराम महाराज तुकोबरायांच्याकडे एखादा जर गृहस्थी व्यक्ती आला आणि तो जर संसाराच्या विषयी बोलायला लागला तर तुकोबरा सांगतात, हे पहा माझ्याशी त्या संसाराविषयी अजिबात बोलू नका, आता माझं पाशी नको संसाराच्या विषयी, का आता नायकवेकानी मज देवा विनवाने, मला देवाशिवाय ऐकायला आवडत. महाराज साधूंचा संतांची बुद्धी त्यांचा विशेष भगवान परमात्मा झालेला विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन, नावडे धन, नावडे माता पिता, अशी साधूंची संतांची अवस्था आहे. बोलायचं असलं तर भगवान परमात्म्याबद्दल बोलतात, ऐकायचं असेल तर भगवान परमात्म्याच्या बद्दलच ऐकताय. तुकोबराचा अभंग आहे प्रसिद्ध. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, जीव भावे
बोलावा विठ्ठल जीव भावे जीव भावे बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. साधूंचा संतांचा एक विषय आहे, तो विषय म्हणजे परमात्मा. एक विषय तो सगळ्यांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी तरी अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, ज्यांची कीर्ती गायली पुराणात तरी महाराज वर्णन करतात. एक विषय तो सगळ्यांचा. भगवान परमात्मा हाच ज्यांचा विषय झालेला ते संत महात्मे साधू महात्मे. म्हणून संतांच्या समोर गेल्यानंतर, संतांच्या जवळ गेल्यानंतर संतांना काय विचारावं हाही फार महत्वाचा मुद्दा आहे. साधूच्या जवळ गेल्यानंतर साधूला आत्मलाभाविषयी प्रश्न विचार, माझी आत्मचर्चा विषय उदंड लागते. ज्या वेळेला अंगिरा ऋषी प्राप्त झाले, अंगिरा ऋषींचं आगमन झालं, अंगिरा ऋषींचं स्वागत केलेलं आहे. बसण्याकरता उच्च आसन दिलं, राजा खाली बसलेला आहे आणि चिंतातुर आहे, मान खाली घातलेले, डोळ्यातून अश्रुपात होत आहे. अंगिरा ऋषीने विचारलं, म्हणे राजा बत त्वं सत्वरं मह्यं स्वस्य दुःखस्य कारण. काय कारण म्हणे तुझ्या दुःखाचं? तुझा चेहरा हा म्लान बदन आहे, चेहऱ्यावर नाराजी आहे, एवढं मोठं ऐश्वर्य तुझ्याकडे असताना चिंता कशाची आहे? राजाने सांगितलं, म्हणे महाराज मला चिंता आहे की मला पुत्र संतती आहे. 1 करोड राणे आहेत माझ्या, परंतु त्याच्यामध्ये एकही पुत्र संतती तिच्या जीवनामध्ये नाही. आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये हे दुःख आहे, ही चिंता आहे. कृपा करा आणि मला संतती होईल असं काहीतरी करा. माझे पितर सुद्धा, मला स्वप्न पडतं एखाद्या वेळेला की माझे पितरही पिंडदान करण्याकरता कोणी पुढे येईल का नाही या आशंकेने माझे पितरही दुःखी आहेत. म्हणून कृपा करा आणि मला संतती होईल असं वरदान द्या. अंगिरा ऋषींनी थोडा वेळ थांबलेले आहेत, थोडा वेळ मौन राहिलेले आहेत. त्यांना काय वाटलं माहिती नाही, परंतु नंतर त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितलं, म्हणजे ठीक आहे, भगवंताच्या कृपेने तुला संतती प्राप्त होईल. आणि झालं. कालांतराने या 1 करोड राण्यांच्या मध्ये त्याची जी ज्येष्ठ राणी होती, जिचं नाव होतं कृतद्युती, या कृतद्युती नावाच्या राणीला गर्भधारणा झालेली आहे. या अंगिरा ऋषींच्या माध्यमातून सुंदर अशा प्रकारचा यज्ञ केला गेला. आणि यज्ञ केल्याच्या नंतर यज्ञाचा जो चरू आहे तो प्रसाद रूप अवशिष्ट राहिलेला, शेष राहिलेला, शिल्लक राहिलेला प्रसाद, तो यज्ञाचा प्रसाद त्या कृतद्युती नावाच्या राणीला दिल्याबरोबर कालांतराने ती गर्भवती राहिलेली आहे. आणि गर्भवती असणाऱ्या राणीला पाहिलं, बाकीच्या ज्या तिच्या सवती आहेत त्या सवतींना तिच्याबद्दल थोडासा मत्सर निर्माण झाला. त्यातल्या त्यात राजाचं सुद्धा विशेष लक्ष, ही गर्भवती असल्यामुळं त्या कृतद्युती नावाच्या राणीवर राजाचे विशेष लक्ष आहे. बाकीच्या ज्या सवती आहेत त्यांच्या अंतःकरणामध्ये निश्चितच सवती द्वेष अशा प्रकारचा निर्माण झालेला आहे. कालांतराने सुंदर अशा राजपुत्राला या कृतद्युतीने जन्म दिलेला आहे. तो राजपुत्र पाहिला आणि राजाचा आनंद गगनात मावेना. महाराज सुंदर अशा प्रकारचा उत्सव केला. जवळजवळ 3-4 महिन्यापर्यंत त्याच्या राज्यामध्ये केवळ दान धर्म चाललेलं होतं. फार भरमोठा अशा प्रकारचा उत्सव केला. देशदेशींचे राजे महाराजे भेटण्याकरता येत आहेत, देशदेशीचे प्रजा भेटण्याकरता येत आहे आणि त्या येणाऱ्या प्रत्येकाला राजा गायण्याकरता भेट वस्तू देत आहे. सुंदर अशा प्रकारचा त्यांनी 16 तारखेने संपन्न केला. 4-5 महिन्यापर्यंत तो उत्सव चालला.
4-5 महिन्यांच्या नंतर मात्र हा जो राजा आहे, ही जी राणी आहे कृत्यदिती, हिच्याबद्दल बाकीच्या राण्यांच्या मनामध्ये असणारा जो आकर्ष आहे, जो द्वेष आहे, तो द्वेष एक दिवस उफाळून बाहेर आला महाराज. आणि त्या बाकीच्या राण्यांनी हा जो नवीन निर्माण झालेला राजपुत्र आहे त्याला विष दिलं महाराज, खाण्याच्या माध्यमातून विष दिलं. आणि विष दिल्याबरोबर विष एवढं जहाल होतं की एकच घास त्या अन्नाचा खाल्ल्याबरोबर तिथल्या तिथं तो राजपुत्र गतप्राण झाला महाराज. पहा, या राजाच्या जीवनामध्ये दुसऱ्यांदा पुन्हा चित्रकथेच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त झालेलं आहे. ज्ञानोबांनी गोड वर्णन केलं महाराज. वैसेची शेवटी जैसी एकचवी बांधवटी की ते मोहाचे नेत्रिपुटी नाचू लागले. उतार वयामध्ये प्राप्त झालेली संतती, त्या संततीला पाहिल्याच्या नंतर त्या माता पित्यांना काय आनंद होतो महाराज. परंतु तो आनंद पै मायेकडून बाळक काळे नेता एकुलते एक पोरग, परंतु विषाचा प्रभाव त्याच्यावर झाला आणि ते गतप्राण झालेला आहे. त्याचं प्रेत पडले महाराज. आई विलाप करत आहे, राजा विलाप करत आहे, सर्व प्रजा ही शोकसागरामध्ये बुडलेली आहे. आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी नारद महर्षींचं आगमन झालं. नारदांनी पाहिलं सगळे शोकाकुर आहेत. नारदही त्या शोकसभेमध्ये सम्मिलित झालेले आहेत. आणि संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेला सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले, राजा आणि राणी महालामध्ये एकांतामध्ये आहेत. नारद महर्षी गेलेत महाराज. राजाची अवस्था पाहिली. राजाच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा प्रवाहित होत आहे, तो विलाप करत आहे. नारद महर्षींना पाहिलं तर राजाने हंबरडा फोडला महाराज. आणि राजाने सांगितलं, महाराज बरं झालं तुमचं आगमन या ठिकाणी झालं. अजूनही ते प्रेत ठेवलेले महाराज, त्या लहान मुलाचं ते बालक अजूनही प्रेत रूपामध्ये त्या ठिकाणी आहे. राजा वारंवार त्या राजपुत्राकडे पाहत आहे. नारदांना त्यांनी विनंती केली, म्हणजे महाराज मी असं ऐकलेलं आहे की तुमचा सर्व दूर संचार असतो, तिन्ही त्रिभुवनामध्ये तुम्हाला कोणी अडवत नाही. असामान्य अशा प्रकारचं बल, तपशक्ती, नामस्मरणाची शक्ती तुमच्या जवळ आहे. तुमची ती शक्ती आज तिचा काहीतरी उपयोग करा आणि माझ्या या राजपुत्राला जिवंत करा. बरेच वर्ष वाट पाहिली मी, संतती करता दैवाने सुंदर अशा प्रकारचा राजपुत्र मला प्राप्त झाला. परंतु नियतीला तोही सहन झाला नाही आणि तो राजपुत्र पुन्हा राजा विलाप करायला लागलेला आहे. त्या राजाची अवस्था पाहिली. नारदाने त्याला समजावून सांगितलं, म्हणजे राजा असा शोक करण्यामध्ये, तुझ्यासारख्या राजाने असा शोक करणं योग्य नाही. तू न्यायप्रिय, शिस्तप्रिय, धर्मसंपन्न, शीलसंपन्न असा राजा आहेस. तुझी प्रजा ही तुझ्यासारखीच उदात्त अशा प्रकारची आहे. आणि तुझ्यासारख्या राजाने असा एखाद्या अज्ञानी मनुष्यासारखा असा शोक करणं हे योग्य आहे. अरे हे जन्म मृत्यू हे अपरिहार्य आहे. या मृत्यू लोकांमध्ये, या लोकांचं नाव काय? लोकांचं नावच मृत्यू लोक आहे. इथं तो आलेला आहे, त्याला एक ना एक दिवस जावं लागणार. आपण पाहिलं सकाळी आयुष्याची कालमर्यादा कमी अधिक असू शकते, पण तो आलेला आहे त्याला निश्चित जावं लागणार आहे. समजा वर्णन करतात, आया है तो जाएगा, राजा रंक फकीर एक सिंहासन चढचढे एक बंदे जंजीर. जो आलेला आहे त्याला जावं लागणार आहे. गीताकार वर्णन करतात, जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद अपरिहार्य त्वं शोचितुम अर्हसि. आणि ज्ञानोबांनी गोड वर्णन केलं. दृष्टांत ज्ञानोबांनी घड्याळाचा काटा जो आहे तो जसा सतत भ्रमण करत राहतो तसं हे आयुष्य आहे महाराज. त्या घड्याळाच्या काट्यासारखं ते पुढं 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 सरकत जातं आणि एक दिवस हे आयुष्य नष्ट होतं. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका, हे घड्याळाचा काटा जसा फिरत राहतो ना, आयुष्य तसं सरकत राहतं. सरकत राहणं हा ज्याचा स्वभाव आहे ना, म्हणून तर त्याला संसार म्हणतात. सुसरती इथे संसार. संसाराचा नियम काय आहे? संसाराचा नियमच आहे बदलत राहणं. जो बदलतो त्यालाच तर काय म्हणतात? संसार. जो कधी बदलत नाही तो परमार्थ आहे. आणि जो सतत बदलत राहतो, दररोज नित्य नावा, दररोज वेगळं स्वरूप समोर येतं. जी अवस्था बालपणामध्ये आहे ती अवस्था तारुण्यामध्ये राहते का महाराज? तारुण्यामध्ये राहते. 60 वर्षाच्या नंतर तेच बालपण पुन्हा राहणार आहे का? किंवा ते तारुण्य पुन्हा राहणार आहे का? ते राहणार नाही. त्याच्यामध्ये बदल होणार आहे. परिणामते हा दोष आहे. या जगतामध्ये आलेला मग कोणी असो तर चिरकाल राहता येत नाही. केवढाही मोठा महात्मा असो त्याला इथं थांबतात. गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिली आता कीर्ती जगात. बाकीच्यांचं कशाला मला?
पण या सगळ्या जगताला जीवन देणारा, सगळ्या जगताला जन्म देणारा भगवान परमात्मा तो या मृत्यू लोकांमध्ये ज्या वेळेला येतो ना, तर त्या भगवंताला सुद्धा इथं राहता येत नाही, त्यालाही जावं लागतं. नाही उरवादे अवतार, नाही उरवादे अवतार, अवतार येर ते पामर जीव किती. देवादिकाचे अवतार जरी तर राहिले नाहीत महाराज, तर तुमचं तुम्ही आम्ही काय राहू. अल्प आयुष्य मानव शत गणिले ते आधारात्र खाय, मध्ये भारत पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहे अल्प आयुष्य. अशा प्रकारचं आयुष्य आपण या ठिकाणी घेऊन आलेले. पण जो आलेला आहे त्याला निश्चित जावं लागणार आहे. म्हणून राजा या व्यर्थ नत्वम शोचितुम हसी, या व्यर्थ गोष्टीबद्दल शोक करू नको. पण राजा ऐकण्याच्या अवस्थेमध्ये नाहीये, कारण त्याच्या समोर त्याच्या मुलाचं प्रेत पडले. त्याने सांगितलं म्हणे महाराज तुम्ही संन्यासी आहेत म्हणे, तुम्हाला आगापिछा नाहीये, संन्यासी आहात. त्यामुळं एक लहान मुलगा ज्या वेळेला त्याच्या वडिलांकडे धावत येतो ना, बाबा 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 करत, त्यावेळेला त्या बाबाला काय काय आनंद होतो ते तुम्हाला संन्यासाला काय करणार आहे. म्हणून या काहीतरी करा आणि याला जिवंत करा, जिवंत करा. पुन्हा त्याला वारंवार नारद महर्षी समजून सांगतायत, मात्र तो समजण्याच्या स्थितीमध्ये नाही. नारदांनी तो झोपलेला जो राजपुत्र आहे त्या राजपुत्राच्या मस्तकावर हात ठेवला तर तो पडलेलाच आहे, परंतु मनुष्यवाणीनं ते प्रेत बोलायला लागलो. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे कडे दंडवत असा त्या मुलाने पहिल्यांदा तर नारदांचे चरण धरलेले आहेत. आणि मनुष्यवाणीनं तो बालक बोलायला लागला, म्हणजे महाराज काय आज्ञा आहे. नारदांनी सांगितलं बाबा रे हे तुझे बाबा आहेत म्हणे, हे तुझे पप्पा आहेत. त्या राजाकडे बोट करून दाखवलं, बाजूला आई माता होती, ही तुझी माता आहे, हे तुझे पिताजी आहेत. आणि हे शोक करतायत. तर लहान झोपलेल्या राजपुत्राने विचारलं म्हणे महाराज हे का शोक करतायत, असं काय कारण घडले की हे शोक करत आहेत. नारदाने सांगितलं बाळा आतापर्यंत तू जिवंत होतास, तुझा देह या ठिकाणी पडला आणि त्या तुझ्या देहाला पाहून तुझ्याकडे पाहून हे शोक करतात. तो राजपुत्र हसायला लागला, याच्यामध्ये शोक करण्यासारखं काय. माझा हा जो देह आहे हा देह केवळ मृत्तिका स्वरूप